हाय, आपण आता आलो आहोत मलबार हिलला, नॅचरल ट्रेलला. आणि इथे आता हा तुम्हाला ब्रिज दिसतोय. या ब्रिजवरनं एक वॉकेबल रस्ता आहे, त्याने आपण जात आहोत. आम्ही हे ऑनलाईन बुकिंग करून आलो होतो. थैंक यू. हा आहे वुडन ब्रिज. इथून आपण दिवसाचा आलो तर आपल्याला वेगवेगळे पक्षी वगैरे बघायला मिळतात. आणि आता हे रात्री इथे फुल लाईट्स आहेत. बरं, हे सकाळी 5 वाजल्यापासून चालू होतं. 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. आणि त्याची 25 रुपये तिकीट आहे ईच. आणि जास्तीत जास्त 200 लोक इथे अलाउड आहेत एका टाइमला. त्याच्यावरती ते अलाउड नाही करत, मग त्याचे स्लॉट बनवतात. तुम्ही हे ऑनलाईन बुक करूनच या, कारण की जर का इथे जास्त माणसं झाली, मोर दॅन 200, तर एंट्री मिळत नाही. सर्वजण बोलतात की इथे तुम्ही जेव्हा रात्रीचे येता तेव्हा इथून तुम्हाला एक छान व्ह्यू मिळतो मरीन लाईन्सचा. त्यामुळे मोस्टली लोक इथे नाईटची येतात, रात्रीचेच, संध्याकाळचे 5 वाजल्याच्या नंतरचे. इथे जेव्हा आपण दिवसाचा येतो तेव्हा इथे वेगवेगळ्या, इथे सगळी बोर्ड लावलेले आहेत साईडला. इथे वेगवेगळ्या पक्ष्यांची बोर्ड लावलेले आहेत जे तुम्हाला इथे दिसतात दिवसाचे. पण मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही एकदा रात्रीचं जाऊन बघा, जे करून तुम्हाला हे मरीन लाईन्स वगैरे लाईट्स मध्ये छान दिसतं. आज आपण रात्रीची शूटिंग करणार आहोत. तुम्ही बघा किती छान दिसतंय ते. आपण एकदा दिवसाचं पण येऊया. इथे या जागेला नेचर ट्रेल म्हणतात, कारण की इथे तुम्ही जर का बघितलं तर पूर्ण नेचर असं तुम्हाला अनुभवायला मिळतं. इथे वेगवेगळे पक्षी आहेत, प्राणी आहेत इथे. आणि आपण नेचरमध्ये येतो म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही जागा किती सुंदर दिसत असेल. हा आहे या ब्रिजचा एंड. आणि इथे मोस्टली कपल्स आणि ग्रुप्स आहेत. इथून तुम्ही मरीन लाईन्सची लाईट्स बघू शकता, पण एवढं काही क्लिअर नाही. हे तुम्हाला तिथे दिसतंय, नॉट क्लिअर, पण हे सेफी हॉस्पिटल आहे. हे पहा, एक्झॅक्टली 8:45 झालेत. तेव्हा आता सिक्युरिटी शिटी मारायला आलेलं आहे की आता हे गेट बंद करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी निघण्यासाठी मी रेकमेंड करेन, या ठिकाणी तुम्ही जर काही येणार असाल तर संध्याकाळी 5 ते 6, 7च्या दरम्यान या. एवढा लेट येण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळं पूर्ण डार्क काळोख होतोय सगळीकडे, तुम्हाला काहीच दिसत नाहीये. इथून जो मरीन ड्राईव्हचा जो नेकलेस वगैरे असं काही इथून क्लिअर दिसत नाही. फक्त ह्या ब्रिजची लाईट आहे. एक पीसफुल एरिया तुम्हाला जर का एन्जॉय करायचं असेल, मोस्टली कपल्स, फॅमिलीला तर मी रेकमेंड करतच नाही रात्रीचं येण्यासाठी. तर तुम्ही फक्त येऊ शकता मित्र वगैरे असं, बाकी तुम्ही असंच फॅमिलीला घेऊन नाही येऊ शकत. असं पूर्ण नेचर ट्रेलचा ब्रिज एक पूर्ण बघून आलेलो आहोत. पण तुम्हाला मी खूप ॲक्च्युली व्हिडिओ बघून आम्ही आलो आहोत इथे. आणि इथे नेहमी त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतं की तुम्ही रात्रीचे जा, रात्रीचे जा, रात्री तुम्हाला लाईट्स बघायला मिळतील वगैरे. पण मी तुम्हाला पहिले पण सांगितलं 5 to 7 ठीक आहे, पण तुम्ही मोस्टली थोडंफार दिवस उजेड असतानाच आलेलं चांगलं. कारण की इथे तुम्हाला आजूबाजूची झाडं, पक्षी जे काय आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. रात्र झाली की ते काहीही दिसत नाही.
अंधाराशिवाय काहीच दिसत नाही, फक्त त्या ब्रिजचे एक लाईट्स फक्त दिसतात बस. इथे कॅमेरे आहेत सगळीकडे सिक्युरिटीसाठी, पण या अख्खा जो 10 मिनिट्सचा जो ब्रिज आहे त्याच्यावर माझ्या मते 1-2 सिक्युरिटी पाहिजेत, जे जाऊन येऊन म्हणजे आपल्याला कसं सेफ वाटलं पाहिजे गेल्यावर.